नमस्कार मित्रांनो, संपूर्ण शिक्षक बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. येत्या रविवारी होणारी महा-TET परीक्षा जी आहे 28 जून 2026ला जी होत आहे, त्या परीक्षेसंदर्भात अत्यंत महत्त्वाच्या सूचना असलेलं एक परिपत्रक शासनाच्या परीक्षा परिषदेकडून निर्गमित झालेलं आहे. तर मित्रांनो त्या परिपत्रकामध्ये नेमक्या कोणत्या सूचना दिलेल्या आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, महा-TET परीक्षा अपडेट असणार आहे 28 जून 2026 रविवारला जी आपली परीक्षा होणार आहे TETची. त्या परीक्षेसंदर्भात अत्यंत महत्त्वाच्या सूचना मित्रांनो निर्गमित झालेल्या आहे शासनाच्या शिक्षण विभागाकडून, परीक्षा परिषदेकडून. तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेकडून अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे हे निर्गमित झालेलं आहे 22/6/2026ला. अत्यंत महत्त्वाच्या सूचना यामध्ये दिलेल्या आहेत. तर बघा, शिक्षक पात्रता परीक्षा दिनांक 28 जून 2026 उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना. तर अशा पद्धतीचं टायटल वर दिलेलं आहे. तर मित्रांनो, या ज्या सूचना असणार आहे अत्यंत महत्त्वाच्या असणार आहे आणि आपण जर या परीक्षेला बसलेला असाल तर आपल्याला या संपूर्ण ज्या सूचना असणार आहे या माहीत असणे आवश्यक असणार आहे. तर बघा, संपूर्ण सूचना आपण जाणून घेणार आहोत. तर पहिली सूचना असणार आहे, परीक्षा केंद्रावरील उपस्थितीकरिता निर्धारित केलेल्या वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. परीक्षा परिस्थितीच्या ऑनलाईन अर्ज प्रणाली संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेशपत्र परीक्षेच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे, अन्यथा परीक्षेस प्रवेश नाकारला जाईल. तिसरं आहे, उमेदवाराची तपासणी, झडती, ओळख पडताळणी करणे, हजेरी नोंदवणे, सूचना देणे इत्यादी स्वरूपाच्या कार्यवाहीसाठी परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान 1.5 तास अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. त्यानंतरची सूचना आहे, परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी, वाहतूक समस्या, आंदोलने, मोर्चा, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंधित परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षा कक्षामध्ये प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात परीक्षा परिषदेशी कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. 6वा आहे, परीक्षा केंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अनुज्ञेय नाही. परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याकरिता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. खाजगी वाहनाच्या पार्किंगकरिता केंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही. परीक्षेच्या वेळी मद्य किंवा मादक अंमली पदार्थाचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारावर उचित कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच अशा उमेदवारावर परीक्षा परिषदेच्या स्वेच्छाधिकारानुसार परिषदेमार्फत आयोजित सर्व परीक्षा निवडीकरिता प्रतिरोधित करण्यात येईल. त्यानंतरची सूचना आहे, पडताळणी तपासणी संदर्भातील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे. 10वी महत्त्वाची सूचना आहे, परीक्षेच्या वेळी ओळखीच्या पुराव्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे. जसं आधार कार्ड असेल, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असेल, पासपोर्ट असेल, पॅन कार्ड असेल, स्मार्ट कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे असेल, यापैकी एक कोणतं तरी आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर परीक्षेच्या वेळी प्रवेश प्रमाणपत्र व नमूद 5 वैध ओळखपत्रापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र व त्याची सुस्पष्ट छायांकित प्रत सादर न केल्यास परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल. मूळ ओळखपत्राच्या पुराव्याच्या ऐवजी त्याच्या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा सादर केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही व उमेदवारास प्रवेश नाकारण्यात येईल. उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर स्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत पेपरच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे. 14वी महत्त्वाची सूचना आहे, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण UIDAI च्या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेले ई-आधार सादर करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत ई-आधारवर उमेदवाराचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशिलासह आधार निर्मितीचा दिनांक व आधार डाउनलोड केल्याचा दिनांक असल्यास तसेच सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंटमध्ये आधार डाउनलोड केलेले असल्यास ई-आधार वैध मानण्यात येईल. नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला, विवाहित स्त्रियांच्या बाबतीत नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. 16वी महत्त्वाची सूचना आहे, परीक्षा कक्षामध्ये फक्त खालील साहित्य घेऊन जाण्यास परवानगी राहील. पहिला आहे, परीक्षा परिषदेच्या ऑनलाईन अर्ज प्रणाली संकेतस्थळावरून डाउनलोड केलेले प्रिंट केलेले सुस्पष्ट स्वरूपातील प्रवेशपत्र. दुसरं असणाऱ्या काळ्या निळ्या शाईचे बॉलपेन
तिसरं असणार आहे मूळ वैध ओळखपत्र. मूळ वैध ओळखपत्राची सुस्पष्ट छायांकित प्रत आणि पाण्याची पारदर्शक बॉटल. 17वी महत्त्वाची सूचना आहे परवानगी नसलेले अन्य कोणतेही साहित्य पाऊच, बॅग, पर्स, नोट, पुस्तक, लेखन पॅड इत्यादी परीक्षा केंद्रामध्ये नेण्यास सक्त मनाई आहे. 18वी महत्त्वाची सूचना आहे कोणत्याही प्रकारचे बुटांना वर्गखोलीमध्ये परवानगी असणार नाही. उघडे पादत्राणे जसे की चप्पल, स्लीपर, सँडल इत्यादी हलके फुटवेअर घालावे. 19वी महत्त्वाची सूचना आहे दिव्यांग उमेदवारांनी आवश्यक प्रपत्रे भरून या संकेतस्थळावर उमेदवाराने स्वतःच्या लॉग इनमधून अपलोड करणे आवश्यक आहे. संकेतस्थळावर फक्त प्रपत्र 3 अपलोड करावे व प्रपत्र 3 अपलोड करण्याची सुविधा त्याच उमेदवारांना आहे ज्या उमेदवारांनी लेखनिक मदतनीसची मागणी आवेदनपत्र भरताना केलेली आहे. 20वी महत्त्वाची सूचना आहे उमेदवारांनी पेपर 1 व 2 साठी नोंदणी केलेली आहे अशा उमेदवारांना 2 प्रवेशपत्र देण्यात आलेली आहे व दोन्ही पेपरचे बैठक क्रमांक देखील वेगवेगळे असणार आहे. परीक्षार्थीने आपला बैठक क्रमांक नमूद केलेली उत्तरपत्रिका म्हणजे OMR प्राप्त झाल्याची खात्री करावी. उत्तरपत्रिकेतील माहिती व नोंदवण्यासाठी काळ्या किंवा निळ्या बॉलपेनचाच वापर करावा. उत्तरपत्रिकेवर परीक्षा दालनात प्राप्त प्रश्नपत्रिकेचा संच कोड ABCD अचूक नोंदवावा व त्यासमोरील संबंधित गोल अचूक गिरवावा. 23वी महत्त्वाची सूचना आहे उत्तरपत्रिकेतील दिलेल्या योग्य पद्धतीनुसार अचूक उत्तर नोंदवावे. अयोग्य पद्धतीने नोंदवलेले उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही. अर्धवट गिरवलेले गोल, खाडाखोड किंवा एकाच प्रश्नासाठी 2 गोल गिरवलेले असेल तर अशी उत्तरे तपासली जाणार नाही व त्यांना गुण दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी. 24वी महत्त्वाची सूचना आहे प्रत्येक प्रश्नाचे पर्यायापैकी कोणतेही एक उत्तर बरोबर आहे. एकदा गिरवलेला पर्याय बदलता येणार नाही. आधी नोंदवलेले उत्तर पुसण्यासाठी खोड रबर, ब्लेड किंवा व्हाईटनरचा उपयोग करू नये. अशा उत्तरास गुण दिले जाणार नाही. 25वा आहे परीक्षेची वेळ संपताच सोडवलेल्या आणि न सोडवलेल्या प्रश्नाची संख्या अंकात उत्तरपत्रिकेवर दिलेल्या चौकटीत अचूक नोंदवणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी परीक्षा कालावधी संपल्यानंतर मूळ उत्तरपत्रिका समवेक्षकाकडे देऊन कार्बन प्रत 3री प्रत स्वतःकडे घ्यावी व तशी स्वाक्षरी पटावर करावी. तसेच परीक्षा संपल्यानंतर समवेक्षकाच्या सूचनेशिवाय परीक्षा दालन सोडू नये. 27वी महत्त्वाची सूचना आहे प्रश्नपत्रिकेत कोणत्याही प्रकारच्या उत्तराची नोंद करू नये. प्रश्नपत्रिकेचे कोणतेही पृष्ठभाग मूळ प्रश्नपत्रिकेपासून वेगळे करू नये. आणि 28वी महत्त्वाची आणि अंतिम सूचना आहे महिला उमेदवारांना कोणतेही कपडे, दुपट्टा, ओढणी किंवा बुरखा परिधान करण्याचे स्वातंत्र्य राहील. तथापि लाईव्ह CCTVमध्ये सर्व उमेदवाराचे चेहरे स्पष्ट दिसावेत. यासाठी परीक्षा कालावधीत वर्गखोलीत मानेच्या म्हणजेच कानावर, डोक्यावर किंवा चेहरा तोंडावर कोणत्याही प्रकारचा कपडा आवरण असता कामा नये. तर हे जे परिपत्रक आहे मित्रांनो डॉक्टर नंदकुमार बेडसे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे निर्गमित झालेला आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या 28 सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहे. तर मित्रांनो येणाऱ्या रविवारी जी आपली शिक्षक पात्रता परीक्षा होता TET महाराष्ट्रासाठी त्या परीक्षेकरिता जर आपण आवेदनपत्र भरलेले असेल बसलेला असाल तर आपल्यासाठी या महत्त्वाच्या ज्या सूचना या माहीत असणे आपल्याला आवश्यक असणार आहे. सर्व आपल्या बांधवांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हे जे परिपत्रक आहे मित्रांनो याची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन आपण हे डाउनलोड करून घेऊ शकता. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.